वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 31 संत चमत्कार। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वर भजनाचा करिता प्रचार, होईल आमुचा उद्धार। परंतु जगासी ताराया अपार, सामर्थ्य पाहिजे अंगी ते कार्य संतची करू जाणे। जे देवची झाले जीवे प्राणे, एरा गबाळ्यांनी केली भजने। तरी काय होते राम नामे तरले पाषाण, परी ते लिहिणारे ही तैसेची पूर्ण। इतरांनी खडा टाकताही बुडोन, जाईल आता निर्जीव चालविली भिंत। केले सोन्याचे पर्वत, विषासही बनविले अमृत। तेची खरे शक्तिशाली, रेड्या मुखी वदविले वेद। डोही कोरडे ठेविले कागद, ऐसे थोर संत प्रसिद्ध विश्व तारक। तेची आपुल्या भजने वचने, जगासी उद्धरतील दयेने। आमुच्या भजनाचे तुने फुकेच सारे। संत माय बाप कृपाळ, आपणा सारिखे करीती तात्काळ। कृपा करिता न लागे वेळ, पतितही तरावया। त्यांचा मंत्र पडता कानी, होय पातकांची हानी। जड जीवही जाती उद्धरोनी, अन्य भजनी हे करू न शके। ऐसा श्रोतियांचा विचार, म्हणे संत करतील चमत्कार। तरीच तरेल हा संसार, साधन येर वावुगे। याचे उत्तर ऐका श्रोते, संत जरी चमत्कारे तारिते। तरी कोणीच न उरते आजवरी बद्धजनी। कारण संत अपार झाले, ज्यांची देवावरी ही सत्ता चाले। त्या संतांसी सर्वची आपुले, कान तारिले दयेने। संतांनी सर्वांचेच बरे व्हावे, ऐसे वाटे जीवे भावे। परी ज्यांनी कर्तव्य करावे, तेची होती अधिकारी। जनी कर्तव्य न करिता, संत लाभ न देती आईता। नुसता त्यांचा मंत्र घेता, मोक्ष होतो म्हणू नये। संत आपणा सारिखे करीती, परिसे सोने केले लोहाप्रती। परंतु खापर सोने नोहे निश्चिती, जाणावे हे तारतम्य। उद्धार करणे हे संतांचे कर्म, परी त्यात आहे निराळे वर्म। समजोनी घ्यावा शिष्य धर्म, कोणता आपुला। संत जे ज्या कोणा सांगती, तैसेची जरी ते जन वागती। त्यांचाची उद्धार होतो जगती, ऐसे आहे उद्धार संतन करीती। मार्ग सांगती जनाप्रती, त्यांच्या बोधवचने प्रगती। केली पाहिजे साधके, चोरासी वाटे चतुर निघावे। विषयी म्हणे शौकीन व्हावे, तैसे साधूसी वाटे सज्जन बनावे। लोक आपुले सर्वची करीती आपुला प्रचार, तैसाची साधूंचा व्यवहार। कोणता उत्तम कोण अपवित्र, मार्ग जाणावा साधके। मागे कोणत्या मार्गे जन गेले, कोणाच्या प्रचारे कल्याण झाले। कोणे जीवनासी पुढारिले, कीर्ती रूपे। एक गेला जुगारा पायी, एक मेला बुडोनी विषयी। एक झाला चोर अन्यायी, गाव गुंड। एक संतापाशी गेला, तोची सन्मार्गी लागोनी तरला। तयाचा उत्तम प्रचार झाला सर्व लोकी। ऐसी आहे संतांची संगती, आपण ऐकिल्या होते गती। पण कर्तव्य केल्या सची उन्नती, दिसो लागे। संत म्हणती सत्य बोलावे, आपण नेमके खोटे करावे। बोल शेवटी संतावरी ठेवावे, कोण्या न्यायाने। संतांनी सांगावे दुर्गुण सोडा, आपण पापांनी भरावा गाडा। कासया सांगावा संत पोवाडा, उद्धार होतो म्हणून। ज्याने संत वचन पाळावे, आपुले दुर्गुण आवरावे।
त्यानेच कृपा पात्र व्हावे संता ठाई. कृपा हा संतांचा स्वभाव, वेगळी नाही कृपेची ठेव. करावयासी देव घेव प्रयत्नाविण, एकची आहे विशेष गुण संतांच्या वाणीत प्रेमळपण. मनासी लागे आकर्षण सत्कर्माचे, त्यांची वागणूक पाहून प्रसन्न होते पाहणाऱ्याचे मन. तैसेची कर्म करावे आपण वाटे लोका, परी ज्यांचे वाईट संस्कार वृत्ती असे बहिरंग फार. त्यासी बोध होणे अति दुर्धर, समजा लोकी वृत्ती उत्तम कारी वळे. त्यावरी संतांचा बोध मिळे, निश्चय होता भाग्य उजळे. थोरपणाने मनुष्य दुःखाने होरपळला, विचारे वैराग्य भावी वळला. त्यावरी गुरुचा बोध उजळला, मार्ग कळला भाग्याचा. कोणी समजोनी पाऊल टाकले, आपले सत्कर्मातची आहे भले. त्याने संतांचे चरण धरिले, तेही तरले भाग्यशाली. ऐसे ज्याने साधन केले, संत वचनाशी प्रतिपाळिले. त्याचे कौतुक कितीही वानिले, तरी ते अपुरे. संतांचा शुभ संकल्प, त्यासी कळला प्रगटला दीप. धरोनी निश्चयाचा प्रताप, उन्नत झाला सतशिष्य. शेतीची जमीन झाली उत्तम, त्यापरी बी पडले सक्षम. वाढले कुटुंबियांचेही प्रेम, वाढता पीक. तैसेची साधकाचे होते, प्रथम शुद्धा चरण शुद्ध चित्ते. वरी संत बोध होता तेथे, पीक वाढे भक्तीचे. ऐसे ज्याने सिंचन केले, अंकुर फुटले वाढो लागले. अनुभवाचे फळ आले, संत कृपा कटाक्षे. परंतु ऐसी सांडोनी रीती, उगीच बुवांच्या पाया पडती. त्यानेच सर्व होते समजती, अंतरी लोक आपुल्या. पाया पडल्याने सर्व होते, मग काम कासया करावे ते. पोटासी मिळेल आई ते, मोक्ष लाभेल बुवा पायी. चुकीची ही धारणा अति, ऐसी नवती याची रीती. नम्र भावे सर्वानुभूती, ऐसा सिद्धांत आहे याचा. सर्वांनी सर्वांशी नम्र व्हावे, आपुले हित गुज विचारावे. थोरांनी लहानांशी सांगावे, कर्तव्य म्हणून. परी लाखो लोकांनी पायावरी पडावे, थोर सांगती ते न करावे. हे अजबची घेतले स्वभावे, भाविकांच्या ही प्रथाची बंद करावी. श्रवणी रुची वाढवावी, मनन करोनी आचरावी. वाणी संता थोरांची, यानेच संतपण वाढ घेई. संत संगे संतची होई, परी संत म्हणता संसार सोडून जाई. ऐसे नवे संसारी असोनी संत असती, व्यवहारी राहोनी आदर्श होती. बुवान म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. ऐसे आहे संतपण, ते मिळे सत्संगे करोनी साधन. नसे अंगी विचित्रपण, कोणतेही तयांच्या. पावडी माझी पाय ठेविता, दावा म्हणे ब्रह्मसत्ता. त्याजेत पाल राजासी तारिले तत्वता. शेवटी ग्रंथची बोधोनी, करोनिया चमत्कार. संतन करीती उद्धार, हाची मनी राखा निर्धार. बोधची सार तयांचा, चमत्काराच्या भरी भरोनी. आली अनेकांची धूळधाणी, संत चमत्कार या पुढे कोणी. नका वर्णू सज्जन हो, यावरी श्रोता प्रश्न करी. काय संत नवती चमत्कारी, आम्ही प्रत्यक्ष पाहिले तरी. कान लोका सांगावे, एकाने नालीतील घाण फेकली. ती अत्तर सुगंधे घमघमाटली. एकाने मुठी मधुनी काढली, खडी साखर प्रत्यक्ष. एकाने कटोरीतून पंक्ती वाढल्या, श्रोत्यांनेत्री धारा काढल्या. एकाने घड्याळीच बंद केल्या, सर्व गावच्या. मित्रात्वा पाहिले साच, परिहा अभ्यास मिथ्याच.
संतांचे हे लक्षण नव्हेच कोणत्याही कदा काळी. हे सर्व संता घरचे शूद्र खेळ, कोणी मानतील यास सबळ. परी ते मुक्तील प्रांजळ, सेवाव्रत महत्वाचे. लटिके अदृश्य ते आणावे, काही लोकास जेऊ घालावे. आणि आणले तेथे खडगे पाडावे, हे दिसे त्या नवल कैसे. कोणी कीर्तिस्तव दान करी, पैसे मिळवोनी काळ्या बाजारी. तैसे दुसरीकडून आणोनी भरी, वस्तू अदृश्य. एकाचे खिसे कापावे, दुसऱ्यास म्हणे दान द्यावे. तैसेच चमत्कार लाघव आघवे, समजावे हे. कोणी गुरुची सेवा करी, जीवनवाही चमत्कारावरी. अडक्याचे साधन साधुनी जुगारी, आयुष्य रत्न. पैसा देऊनी नावे तुनी जावे, तेथे तपाने पाण्यावरी चालावे. शेवटी अहंकारे भ्रष्ट व्हावे, यात थोरवी कशाची. परी हे जनांसी कळेना, संतापासूनी इच्छा नाना. करीती देवोनी दान दक्षिणा, लोभासाठी. लोकांची या ओळखोनी भावा, अनेक दांभिक येती गावा. लुटती जनांसी ढोंगी बुवा, मागे लावो निया. ही बुवा बाजी भुलवी जना, भ्रष्ट करी ग्राम जीवना. फसवोनी भोळ्या बापड्यांना, भलत्या छंदा लावती. काही देती शेती धन, बघ पाहती मागे फिरोन. हे तव आहे वेडेपण, आपल्या स्वार्थांधतेची. काही वर्गणी करोनी गोळा, गावी करीती भक्ती सोहळा. भिकारी करोनी स्त्रिया बाळा, ठेविती कोणी. प्रयत्नांचा मार्ग सोडिती, अल्पायासे लाभ इच्छिती. चमत्कारांच्या थापेत जाती, गारोडी यांच्या. लोक चमत्कारावरी भुलती, मागाहुनी पश्चाताप करीती. काही भुरड पाडली म्हणती, आम्हावरी. वास्तविक संत नव्हे जादूगार, करावया चमत्कार. हा तो चालत आहे व्यवहार, पोट भऱ्यांचा. चमत्कार तेथे नमस्कार, तेने जादूगिरीस चढे पुर. खऱ्या संतास ओळखीना नर, चमत्कारा अभावी. याच भ्रांतीने भुलोनी, संत आले गावी भुवनी. परी पापन गेले धुवोनी, म्हणती जन या परी. कोणी म्हणती घेतले दर्शन, परिण झाले रोग निवारण. कोणी म्हणती नाही संतान, दिले संतांनी आम्हासी. कोणी म्हणती मंत्र घेतला, परी उद्धारची नाही झाला. दुःखची जाळी अजूनी मनाला, अहोरात्र आमुच्या. कोणी म्हणती घेतले दर्शन, परी नाही मिळाले आम्हा धन. कोणी म्हणती नोकरी लावून, द्यावी संती आम्हासी. कोणी म्हणती मुलगी वाढली, संताने सोयरीक नाही जुळविली. कोणी म्हणती पायवणी घेतली, तरी तापन गेला आमुचा. कोणी म्हणती गेलो दर्शनासी, परी 8 दिवसाचा आहे उपाशी. सट्टा नाही दिला आम्हासी, साधू संताने एकची. कोणी म्हणे दर्शन घेतले, परी चोर तुरुंगातुनी नाही सुटले. चोरी केली म्हणून काय झाले, दर्शन घेता मुक्त व्हावे. कोणी म्हणती संत घरी आले, आमुचे पाहिजे भाग्य उघडले. कर्तव्य न करिता हे राज्य भेटले, पाहिजे आम्हा. कर्तव्य करिता सर्व होते, मग संत दर्शन काय करावे ते. संताने कर्महीनासी द्यावे आईते, आणूनिया. तुम्ही म्हणता संत दयाळ, आमुचे वेडे झाले बाळ. त्याने कृपा करोनी तात्काळ, बरे करावे. आम्ही जरी असलो पापी, त्याने संकल्प करावा सुखरूपी. आम्हास न कळता उपदव्यापी, मिटवाव्या तेने. संताने मंत्र देता क्षणी, आम्हासी न्यावे उद्धरोनी. पाहू नये अधिकार पडताळूनी, आमुचा त्याने. तरीच त्यास संत म्हणावे, नाही तरी त्या ढोंगी गणावे. आम्ही बोलतो हे चूक मानावे,
कोण्या कारणे ऐसे जनांचे म्हणणे चाले, परी सांगा ऐसे कोठे झाले, कोणत्या संताने केले सुखी समृद्ध सर्वा लागी. याचा विचार न करीती चमत्कारासाठी मरमरती, काय संतापाशी आहे भेदवृत्ती, इतरा शांती न द्याया. साधू संतची मूल देती, तरी का वांच जगी राहती, संत धन वैभव अर्पिती, तरी भिकारी न दिसावे. संत बिमारी बसविती, मग बुवाचेही का प्राण जाती, जगी कोणीच ना मरती, ऐसे का होऊ नये. संतांचा मंत्र कानी पडे, उघडती मोक्षाची कवाडे, मग ऐसे का न घडे सर्व लोकी सर्रास. त्यांच्या संकल्पेची सर्व होते, तरी दुःखी कोणीही न राहते, काय तुम्हा विषयीच दुजा भावते, करीती काही. जरी म्हणाल आमच्या नशिबी नाही, तरी प्रारब्धची प्रधान होई, मग संत चमत्काराची राही महिमा कोठे. संत आपल्या परी झटोनी सौख्य देती सर्वजनी, सफलता त्यांच्या कारी बहुगुणी, परी तो नव्हे चमत्कार. संतांच्या शुद्ध हृदयातुनी अनुभवा येई निघाली वाणी, परी त्याची ही कल्पना त्यांनी केली नाही चमत्कारे. मुंगीसी हत्तीचे ओझे जैसे, वाटे नवलाचे भलतिसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे, संत कार्य तैसे वाटे जना. त्यासी चमत्कार मानलिया, लोक विसरतील कर्तव्य पाया, भजो लागतील सकामपणे तया, आंधळ्या भावे निष्क्रिय. म्हणून महत्व नको चमत्कारा, शोधावी सत्कार्य परंपरा, ज्ञान आणि कार्य स्फूर्तीचा झरा, घ्यावा संत जीवनातुनी. वस्तुता मार्गदर्शनची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नवे साचे, बिमारी बसविणे हे वैद्याचे काम आहे सर्वथा. संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्मानी अस्ति वंद्य तिन्ही लोकी. त्यांचा एकची चमत्कार, अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. त्यांचे तेवढे करणे जाणणे, या चमत्कारा पुढे आकाश ठेंगणे, तेथे कोण पुसतो तुन तुने, शूद्र सिद्धीचे वाजताही. संत सेवेचे अवतार, सर्वानुभूती नम्र सत्य व्यवहार, तयासी देवही मानी थोर, अन्य चमत्कार कासया. साधूचा सरळ प्रेमळपणा, हा या जगी चमत्कारची जाणा, त्याने अन्यही मीच म्हणावे आपणा, हा चमत्कार केवढा. अहो सर्वात मोठा चमत्कार, तो माने विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहोरात्र, जीवे फार उल्हासे, उणे दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. मात्र संतची सर्व काही करी, आणि कर्तव्याची नाही माणसावरी, ऐसी संतांची एकांगी थोरी, गाती ते नव्हे उचित. ऐसे गावी होऊ न द्यावे, जनासी सत्य ज्ञान कळावे, खऱ्या संतांशी ओळखावे कर्तव्यासाठी. संतांचे विचित्र व्यवहार, तैसेची त्यांचे चमत्कार, हे वगळून दावावा सत्यसार. ग्रामीण जनांसी आपला आपण उद्धार करावा, संत देवाचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गवगवा, चित्ती धरावा सर्वांनी. यातची गावचे कल्याण, निघोनी जाईल दुबळेपण, कर्तव्य आपुले जाणतील जन, तुकड्या म्हणे करा ऐसे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव सम्मत, संत सामर्थ्य कथिलेथ, 31वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.